आणि कढी बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा पितृपक्ष म्हणजे काय हे थोडंसं जाणून घेणार आहोत। गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरू होतो। शिवाय भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितृ पंधरवडा असा ओळखला जातो। आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन त्यांचं पितर किंवा त्यांचं श्राद्ध घातलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सगळे आवडीचे पदार्थ या दिवसांमध्ये केले जातात, म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। त्रास अगदी झटपट होणाऱ्या पितृपक्षासाठी 6 सात्विक कांदा लसूण विरहित भाज्या बघणार आहोत। कांदा लसूण न वापरता खूप जास्त चविष्ट आणि सात्विक भाज्या आपल्या तयार होतात। एक मसाला बनवणार आहोत, तो मसाला वापरून अगदी पटापट तुम्हाला भाज्या तयार करता येतील। ज्यांना भाज्या कोणत्या घ्यायच्यात माहिती नाही त्यांच्यासाठी दाखवते। इथे आपण प्रत्येकी पाव किलो प्रमाणात भेंडी घेतलेली आहे, कारली घेतलेली आहे, लाल भोपळा घेतलेला आहे, 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि गवार अशी आपण मोडून घेतलेली आहे। फळभाज्यांबरोबरच इथे कोणतीही एखादी पालेभाजी सुद्धा घेतली जाते। इथे आपण मेथीची घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही पालेभाजी जरी वापरली तरीही चालू शकेल। स्वच्छ निवडून धुवून आपण चाळणीवर काढून घेतलेली आहे। अशा या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता। जशा तुम्हाला लहान मोठ्या साईज मध्ये चिरून घ्यायच्या असतील तशा तुम्ही चिरून घेऊ शकता। बटाटे आपण सालं काढून पाण्यामध्ये घातलेले आहेत, म्हणजे ती काळी पडू नये। आयत्या वेळेस आपण बटाट्यांच्या पोळी भाजीमध्ये घालणार आहोत। तर भाज्यांची अशी ही आपली पूर्वतयारी झाल्यानंतर अगदी पटापट भाज्या तुम्हाला तयार करता येतील। कारल्याची चव थोडीशी कडू असल्यामुळे अर्धा चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालून याला संपूर्ण आपण सोडून घेणार आहोत, म्हणजे भाजी अजिबात कडू लागणार नाही। संपूर्ण कारल्याला हळद मीठ सोडून घेतल्यानंतर एक 10-15 मिनिटं आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत। भाज्या अगदी पटापट होण्यासाठी इथे आपण एक मस्त खमंग खुसखुशीत मसाला करून घेतलेला आहे, म्हणजे असा मसाला तयार करून ठेवला असेल तर अगदी 5-6 मिनिटात तुम्हाला मस्त भाज्या तयार करता येतील। वेगळं तुम्हाला कोणतीही जिन्नस यामध्ये घालण्याची गरज लागत नाही। तर हा चविष्ट खमंग मसाला बनवण्यासाठी इथे आपण 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण 10 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत, 15 कढीपत्त्याची पानं आणि मूठभर देठासहित कोथिंबीर घेतली आहे। सगळी जिन्नस आवडीनुसार कमी अधिक करू शकता। पाणी न घालता जाडसर आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर असा हा खमंग खुसखुशीत तुमचा मसाला तयार झालेला आहे। असा मसाला जर तयार असेल तर अगदी 5-6 मिनिटात मस्त खुसखुशीत खमंग भाज्या तुम्ही तयार करू शकता, ते सुद्धा कांदा लसूण न वापरता। अगदी चविष्ट भाज्या तुमच्या तयार होतील। भाज्यांची तयारी झालेली आहे, खमंग खुसखुशीत मसाला सुद्धा तयार झालेला आहे। आता फायनली आपण भाज्या बनवायला सुरुवात करणार आहोत। भाज्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढई आपण गरम करून घेतलेली आहे। चांगली कढई गरम झाल्यानंतर 1 चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल हलकसं गरम झाल्यानंतर 2 चिमूट हिंग घेतलेला आहे आणि पाव किलो भाजीसाठी साधारणतः 1 ते 1.5-2 चमचे आपण इथे मसाला घालणार आहोत। आता हे मसाले अगदी मंद आचेवर 1 मिनिटभर हलक्याशा बदामी रंगावर आणि यातून छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। असं हलकसं परतून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला भाजी घालायची आहे। मसाला खूप जास्त परतायचा नाही, कारण सुक्या भाज्या बनवतोय, मसाला करपण्याची शक्यता असते। पहिली भाजी भेंडी घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि 2 मिनिटं मध्यम आचेवर भाजीमध्ये हे सगळे मसाले छान आपण एकजीव परतून घेणार आहोत। असं केलं की भाजीला अगदी छान चव येते। असं छान लालसर परतून घेतल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर भेंडीची भाजी आपल्याला शिजत ठेवायची आहे। एका शेगडीवर भेंडीची भाजी होते, दुसऱ्या शेगडीवर पटकन मेथीची सुकी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी दुसरी कढई गरम करून घेतलेली आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मोठ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत। आवडीनुसार हिरवी मिरची कमी अधिक करू शकता। हिरवी मिरची थोडीशी आपण परतून घेणार आहोत आणि तयार वाटण होतं ते फक्त 1 चमचाभर आपण मेथीच्या भाजीमध्ये घालणार आहोत, म्हणजे भाजीला अगदी छान चव येते। वाटण घातल्यानंतर 1 मिनिटभर पुन्हा खरपूस परतून घेतलेला आहे। लगेचच यावर पालेभाजी तुम्ही कोणतीही बनवत असाल, इथे आपण मेथी घातलेली आहे, मेथी घातलेली आहे। आता मेथी घातल्यानंतर संपूर्ण आपण या मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत। आता मेथीच्या भाजीला लगेचच मीठ घालायचं नाही, नाहीतर भाजी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, किंवा पालेभाजी संपूर्ण अशी शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय, म्हणजे भाजी जास्त खारट होत नाही। अशी ही संपूर्ण आपण यामध्ये परतून घेतलेली आहे। पालेभाजी कोणतीही असो, बिलकुल झाकण लावून आपल्याला शिजवायचं नाही। मध्यम आचेवर झाकण न लावता आपण 5-6 मिनिटं अशीच भाजी शिजत ठेवलेली आहे। रंग अजिबात याचा बदलत नाही। झाकण जर लावून ठेवलं तर यातलं जीवनसत्व कमी होतं आणि भाजीचा रंग कमी होतो, म्हणून झाकण न लावता आपण याला शिजवून घेतलेलं आहे। 5 मिनिटांनंतर अगदी 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे। अशी संपूर्ण भाजी शिजल्यानंतर मीठ घातलं की भाजी जास्त खारी होत नाही आणि परफेक्ट असा मिठाचा अंदाज आपल्याला भाजीला येतो।
थोडंसं एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे जाडसर दाण्याचं कूट घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. पुन्हा मिनिटभर चांगली परतून घेतल्या हिरवागार आलेला आहे आणि परफेक्ट भाजी शिजलेली आहे. जीवनसत्व सुद्धा यातलं कमी होत नाही. तर अशी ही मेथीची भाजी नक्की करून पहा. मेथीची भाजी झाली. दुसऱ्या शेगडीवर आपण भेंडी शिजत ठेवलेली होती. झाकण काढून बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मेथीची भाजी होईपर्यंत भेंडी ही मस्त शिजलेली आहे. घरामध्ये 2 शेगड्या असतील तर एका बाजूला एक भाजी आणि दुसऱ्या बाजूला दुसरी भाजी. असं केलं की भाज्या अगदी पटापट तयार होतात. सुरुवातीच्या बॅच मधल्या या 2 भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. सेपरेट ताटावर काढून घेतलेल्या आहे. आता पुन्हा कढया आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही वेगवेगळ्या कढयांमध्ये सुद्धा करू शकता. पुन्हा पण चमचाभर तेल घातलेलं आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे. 1.5-2 चमचा मसाला घातलेला आहे. मसाला अगदी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. असा छान मंद आचेवर परतून घेतल्यानंतर मसाल्यांमध्ये आपण लाल भोपळ्याचे तुकडे घातलेले आहेत. लाल भोपळ्याचे तुकडे फार जास्त मोठे करू नका. शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. पुन्हा सारख्याच पद्धतीने मसाल्यांमध्ये भाजी चांगली परतून घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या अशा छान परतून घेतल्यामुळे सुक्या भाज्या चवीला अगदी छान लागतात. छान परतून घेतल्यानंतर झाकण लावायचंय आणि मंद आचेवर भाजी आपण शिजत ठेवणार आहोत. आता एका शेगडीवर भोपळ्याची भाजी होते. दुसऱ्या शेगडीवर आपण दुसरी भाजी करणार आहोत. कढई गरम करून घेतल्यानंतर चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर 2 चिमूट हिंग घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा हा खरपूस खमंग मसाला घातलेला आहे. मसाला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे आणि ही चौथी भाजी आपली गवारीची असेल. आता यामध्ये मोडलेली गवार घालणार आहोत. गवार तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आता गवारीच्या भाजीला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि भाजी शिजल्यानंतर थोडीशी पानसट लागते. त्यासाठी 5 मिनिटं आपण ही गवार चांगली मसाल्यांमध्ये परतून घेतलेली आहे आणि याला झाकण लावायचंय. मंद आचेवर भाजी शिजत ठेवणार आहोत. दुसऱ्या बाजूला गवार होते तर सुरुवातीची आपली भोपळ्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. म्हणजे एका बाजूला एक भाजी आणि दुसऱ्या बाजूला 2 भाज्या केल्या की अशा पटापट भाज्या आपल्या तयार होतात. भोपळा शिजायला 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर लागलेली आहे आणि भोपळा सुद्धा अगदी मऊसूत असा छान शिजलेला आहे. आता हा भोपळा सुद्धा आपण एका ताटावर काढून घेणार आहोत. इथे गवार सुद्धा अगदी 7 ते 8 मिनिटं शिजून तयार होते. रंग हलकासा बदललेला आहे पण मस्त यातून छान सुगंध येत आहे. मस्त खमंग खुसखुशीत आणि मऊसूत अशी गवारीची भाजी आपली तयार झालेली आहे. हवा असेल तर थोडासा दाण्यांचा कोट किंवा इथे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. टोटली तुमची चॉईस आहे. तर अशा हा दोन्ही बॅच मधल्या दोन्ही भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि सेम पद्धतीने सारख्या ताटावर आपण काढून घेतलेला आहे. आता उरलेल्या 2 भाज्या करणार आहोत. पुन्हा कढई मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. कढई स्वच्छ धुवून घेऊन पुन्हा गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. चिमूटभर हिंग घेतलेला आहे. 1-1.5 चमचा आपण इथे तयार मसाला घेतलेला आहे. मसाला खमंग खुसखुशीत परतल्यानंतर यामध्ये कच्च्या बटाट्यांचे आपण आयत्या वेळेस तुकडे करून घेतले म्हणजे बटाटे काळे पडत नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला मसाल्यांमध्ये बटाटा सुद्धा मस्त परतून घ्यायचा आहे. कच्चा बटाटा असल्यामुळे शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. जर उकडून बटाटा फोड्यांमध्ये घालत असाल तर फक्त तुम्हाला असं परतून भाजी तुमची तयार होईल. कच्चा बटाटा घेतल्यामुळे झाकण लावून वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता बटाट्याची भाजी होते तोवर इथे मस्त कारल्याची भाजी करणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता हळद मीठ लावून ठेवल्यामुळे पुरेसं याला पाणी सुटलेलं आहे. 1-2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं होतं. कडूपणा थोडासा कमी होण्यासाठी हलकंसं हातावर आपण हे दाबून घेणार आहोत आणि सेम पद्धतीने उरलेली सगळी काकडी आपण दाबून घेऊन एका ताटावर काढून घेतलेली आहे. तर कारल्याचा कडूपणा असा या पाण्यामध्ये येतो आणि कमी कारल्याचे तुकडे आपल्याला भाजीसाठी मिळतात. कारल्याची भाजी बनवण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर 2 चमचे यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर 2 चिमूट हिंग घेतलेला आहे आणि तयार संपूर्ण मसाला आपण यामध्ये घातलेला आहे. कारल्याची भाजी 6वी होती आणि शेवटची तर संपूर्ण भाज्यांसाठी हा संपूर्ण मसाला अगदी परफेक्ट असा पुरलेला आहे. मी अंदाजाने केला होता व बघितलंच माझा अंदाज अगदीच परफेक्ट आहे. सगळ्या भाज्यांना हा मसाला पुरलेला आहे. मसाला छान परतून घेतल्यानंतर कारल्याचे तुकडे घालणार आहोत. आता यामध्ये मीठ नाही घातलं तरीही चालेल. तरी मी सुद्धा अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालते आणि पुन्हा पण या मसाल्यांमध्ये छान 2 मिनिटं हलक्याशा लालसर रंगावर कारली परतून घेणार आहोत. असं केलं की भाजीला कुरकुरीत आणि खमंगपणा येतो. हलकासा लालसरपणा झालेला आहे. आता कारल्याला मस्त चटपटीत फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा रेडीमेड चिंचेचा कोळ घातलेला आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा तयार करू शकता आणि चिंचेबरोबरच 1 चमचा आपण इथे गुळाचे तुकडे घेतलेले आहेत. चिंच गुळ घातल्यामुळे एक तर चटपटीतपणा येतो आणि कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. मस्त 2 मिनिटं परतून घेतली
घेतलेलं आहे. आता याला झाकण लावायचंय आणि भाजी वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि या सगळ्या भाज्या सुक्या असल्यामुळे अजिबात इथे पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही. सुरुवातीची बटाट्याची भाजी अगदी 5-6 मिनिटात मध्यम आचेवर मस्त लालसर खरपूस छान शिजलेली आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं तिखट आणि हळद घालू शकता. अशा या भाज्या सात्विकच असतात, कमी तिखट आणि मसालेदार कमी असतात, म्हणून आपण न घालता तयार केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी सहावी आपली ही कारल्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. मस्त शिजलेली आहे, मऊसूत अशी, आणि अजिबात इथे कडू सुद्धा लागणार नाही. तर अशी ही कारल्याची भाजी तुम्ही अगदी झटपट होण्यासाठी नक्की करून पहा. अशा सगळ्या 6 भाज्या झाल्यानंतर इथे आपण 1 कप आणि 150 ग्राम प्रमाणात घरामध्ये तयार केलेलं घट्ट दही घेतलंय. तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरू शकता. 150 ग्राम दह्यासाठी 1 गच्च चमचा भरून आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे. हवा असेल तर थोडंसं तुम्ही इथे गूळ सुद्धा वापरू शकता. चांगले एकजीव करून घेणार आहोत. संपूर्ण दह्यामध्ये असं हे बेसन पीठ आणि जिन्नस मिक्स झाले पाहिजे. थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून ग्लासभर पाणी घालून पुन्हा छान आपण फेटून घेतलेलं आहे. तर असं हे सुरुवातीला फेटून घेतलं की कढीला अगदी छान चव येते. तर झालेली आहे. कढीला फोडणी देण्यासाठी टोप गरम करून घेतलेला आहे. 2 चमचे तेल आपण चांगलं कडकडीत दूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी चांगली फुलल्यानंतर इथे आपण 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. 1 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. अगदी मंद आचेवर खरपूस अशी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. अगदी मंद आचेवर अगदी खरपूस मस्त फोडणी आपण परतून घेतल्यानंतर इथे आपण 10 ते 12 मेथीचे दाणे घेतलेले आहेत. मेथीचे दाणे कढीमध्ये घातल्यामुळे कढीला अगदी मस्त छान चव येते. तर अशी ही खमंग खुसखुशीत मध्यम आचेवर फोडणी आपली तयार झालेली आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. एक तर कोथिंबीरीमुळे चवीला कढी छान लागते आणि कढीला रंगही अगदी मस्त येतो. आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर परतून घेतली की त्याचा हिरवाचा रंग कढीमध्ये कायम राहतो. थोडीशी कोथिंबीर छान परतून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी अगदी 2 चिमूट हिंग घेतलेला आहे. हिंग करपतं म्हणून अगदी शेवटी घालायचं आहे. अशी ही परफेक्ट अशी खमंग फोडणी झालेली आहे. आता यामध्ये फेटलेलं दही घालणार आहोत. बेसन पीठ घातल्यामुळे कढी थोडी तर सुरुवातीला 2 पेले आणि आता 1 पेला असे 3 पेले भरून इथे आपण 150 ग्राम प्रमाणात दह्यासाठी पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. आता कढी अगदी चविष्ट आणि मस्त होण्यासाठी साखर घालू शकता थोडीशी, अर्धा चमचा. इथे आपण थोडंसं गूळ घातलेलं आहे. नसेल घालायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता मोठ्या आचेवर याला चांगली उकळी आणायची आहे आणि मस्त अगदी तळापासून ढवळत कढी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. बेसन पीठ घातल्यामुळे अजिबात कढी आपली फुटत नाही आणि अगदी तळापासून ढवळत राहिल्यामुळे आपली कढी न फुटता आपल्याला तयार मिळते. बऱ्याच जणांची कढी फुटते, तर असं एकदा नक्की करून पहा. तर अशी ही 5-6 मिनिटं आपण बेसन पीठ कढीमध्ये संपूर्ण शिजेपर्यंत आपण ही शिजवून घेतलेली आहे. तर अशी तुमची दाटसर आणि परफेक्ट न फुटता कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता कढी तुम्हाला अजिबात इथे कुठे फुटलेली दिसत नसेल. अशी परफेक्ट अशी कढी आपली तयार झाली आहे. 100 ग्राम दह्याची साधारणतः 7 ते 8 जणांना व्यवस्थित कढी पुरू शकते. तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि एक मसाला वापरून अशा या 6 वेगवेगळ्या सुक्या भाज्या खास पितृपक्षासाठी तयार केलेल्या आहेत. कांदा लसूण न वापरता अगदी झटपट होतात, चविष्ट लागतात. तर अशा या भाज्या तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आणि कढी सुद्धा अगदी मस्त खमंग झालेली आहे. आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं तुम्ही यावर भरपूर शकता, म्हणजे दिसायला आणि चवीलाही अगदी छान लागते. अशा या संपूर्ण 6 भाज्या आणि ही आपली कढी तयार झालेली आहे. तर आज आपण कांदा लसूण विरहित पितृपक्षातील 6 भाज्या आणि कढी पाहिलेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका.